कमी क्षेत्रात कमी खर्चात आपण अपेक्षापेक्षा जास्त उत्पन्न घेतलेलं आहे। नमस्कार, माझे नाव सुशांत यशवंत, राहणार शेमगाव, तालुका खवास, जिल्हा सातारा। आम्ही सातारा माहीम या जातीची लागण केली होती। या 8 गुंठ क्षेत्राची आपण खांदणी केलेली असून त्यामध्ये आपल्याला 14 गाडी माल निघालेला आहे आणि खांदणी अजून चालू आहे। तर ह्यामध्ये आपल्याला कमी उत्पादन निघालेले आहे। आपण आलं लागणच्या टायमाला बेसोडोस मध्ये ग्रीन हार्वेस्टर स्पेशल सारथी व तसेच सोबत 10-26-26 व एमओपी याचा वापर केला होता। खतामध्ये नेचर केअर फर्टिलायझर्स विटा यांचे पॉलिफॉस्फेट ग्रेड जसे की पृथ्वी पोवा, पृथ्वी 1034 व K50 याचा उपयोग केलेला आहे। याचे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळाले आहेत। आले ह्या पिकामध्ये सड, कंदकुज याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो, त्यासाठी आपण नेचर केअर कंपनीचे WMF याचा उपयोग केला। याचा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटला। या पूर्ण प्लॉटला शेतकरी कृषी सेवा केंद्र विजय मोहिक सर यांचे मार्गदर्शन लाभले। नमस्कार, मी विजय मोहिक, प्रोप्रायटर, शेतकरी कृषी सेवा केंद्र पुसे सावळी। आज आपण आलो आहे स्वप्नील आणि सुशांत, शामगाव येथील 2 बंधू सुशांत पोळ आणि स्वप्नील पोळ यांच्या क्षेत्रावर। यायचं कारण की त्यांचा सर्वसाधारण 30 गुंठ्यांचा प्लॉट आहे। ह्याच्यामध्ये 8 गुंठ्यांचं काढून झालेलं आहे, याच्यामध्ये 14 गाडी आलं निघालेलं आहे। सर्व शेतकरी बंधूंना माहीत असेल की यावर्षी मेलाच पाऊस चालू झाला, अतिशय पावसाचं वर्ष गेलं। याच्यामध्ये आलं वाचवणं किंवा उत्पादन घेणं हे सहजासहजी सोपं नव्हतं। आल्याला जो मेन इश्यू असतो कंदकुजीचा, जो पाण्यामुळं बुरशींमुळे होतो, तो ह्या वर्षी जास्त होण्याची शक्यता होती। पण यातूनही हा जो प्लॉट आहे हा बियाण्याला काढायचा चाललेला आहे। त्याच्यामधून आम्हाला सरासरी 50 ते 51 गाडीच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे आणि तेवढं निघतंय। ह्या प्लॉटला कुठेही कंदकुजीचा प्रादुर्भाव अजिबात झालेला नाही। ह्याच्यामध्ये हे काय आम्ही जैविक बुरशीनाशकांचे जसे की नेचर केअर फर्टिलायझर्सचे WMF हे बाजारात आलेलं आहे, अतिशय उत्तम रिझल्ट आहेत। तसे ट्रायकोसोडो, बॅसिलस ह्या सर्व जीवाणूंचा आम्ही वेळोवेळी वापर करत आलो लावल्यापासून। त्याच्यामुळे आम्हाला हा प्लॉट उत्पादनही घेता आलं आणि कुठेही लागलेलं नाही आणि हा प्लॉट बियाण्याला जाण्यामुळे शेतकऱ्यांचाही 2 रुपयाचा फायदा झालेला आहे। सरासरी ह्या प्लॉटमधून 15 ते 16 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे। ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सरासरी 3 ते 3.5 लाख रुपये खर्च आलेला आहे। हे निव्वळ ह्या दोघा बंधूंनी वेळोवेळी केलेल्या व कष्टाच्या मेहनती जीवावर हे साध्य झालेलं आहे। ह्या प्लॉटला सर्वसाधारण 4 भरी केलेल्या आहेत। पावसामुळे ह्या जास्त भरी करता आल्या नाहीत, पण जेवढ्या जास्त भरी शेतकऱ्याकडून केल्या जातात तेवढ्याच पटीत उत्पादन आल्याचं हे वाढतं। ह्या प्लॉटमधील सर्व बियाणे हे आपण शेतकऱ्यांना बियाण्यासाठी विकलेलं आहे, तर याचा सरासरी दर 60 रुपये किलो याप्रमाणे दिलेला आहे, म्हणजे 30,000 रुपये गाडी। यावर्षी आपण शेतकरी कृषी सेवा केंद्र पुसे सावळी व नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा यांच्या मार्गदर्शनाखाली कमी क्षेत्रात कमी खर्चात आपण अपेक्षापेक्षा जास्त उत्पन्न घेतलेलं आहे। सर्व शेतकरी बंधूंना माझा हाच सल्ला राहील की आले शेतीत कंदकुजीपासून वाचायचं असेल, निमॅटोड पासून वाचायचं असेल किंवा कमी क्षेत्रात जास्त उत्पादन कमी खर्चात घ्यायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय शेतीकडे जास्तीत जास्त वळावं लागेल। सेंद्रिय शेती म्हणजे पूर्ण सेंद्रिय लगेच करता येणार नाही, पण याच्याबरोबर रासायनिक मध्ये सेंद्रिय खतांचा वापर, जीवाणूंचा वापर हा वेळोवेळी वाढवत गेलं पाहिजे। त्याच्याने शेती टिकेल व शेतकरी टिकेल व शेतकरी बंधूंना प्रगती साधता येईल। धन्यवाद।